नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापिका कल्पना पटेल, लोणखेडा महाविद्यालय. आज आपण ऑनलाईन शिक्षण घेणार आहोत. कारण आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कोरोना या महामारीमुळे आपल्याला घरीच बसायचं आहे आणि घरीच बसलं पाहिजे. त्यामुळे आपण ऑनलाईन शिक्षणाला सुरुवात करत आहोत. ऑनलाईन शिक्षणाला सुरुवात करत असताना आपण अर्थशास्त्र या विषयाला सुरुवात करीत आहोत. आपण पहिलं युनिट बघत आहोत, सूक्ष्म अर्थशास्त्र, स्थूल अर्थशास्त्र यांचा परिचय. सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र यांचा परिचय. इयत्ता 11वीत आपण बघितलं की सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय, स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय, त्याचं आपल्याला ज्ञात आहे. पण त्याचं आपल्याला सविस्तर त्या अर्थशास्त्राच्या काय शाखा आहेत ते बघायचं आहे. अर्थशास्त्राच्या मुख्य 2 शाखा आहेत, सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र. मग सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या शब्दाचा प्रथम वापर कुणी केला? जसं आपण गेल्या वर्षी बघितलं की अर्थशास्त्राचा जनक कोण? तर अर्थशास्त्राचा जनक ॲडम स्मिथ. अर्थशास्त्राला जन्म दिला ॲडम स्मिथने. पण सूक्ष्म आणि समग्र अर्थशास्त्राला जन्म दिला रॅगनर फिश यांनी 1933 मध्ये ऑस्लो विद्यापीठात या दोन्ही शब्दांचा प्रथम वापर केला. मग पहिल्यांदा आपण बघणार आहोत मुलांना सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ आणि व्याख्या. सूक्ष्म म्हणजे काय? आपण सहज म्हणतो सूक्ष्म म्हणजे लहान. लहानातल्या लहान वस्तूंचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र. मग लहान अर्थशास्त्राच्या दृष्टीने काय बघायचं की वैयक्तिक उपभोक्ता म्हणजे बघितलंय आपण गेल्या वर्षी. उपभोक्ता म्हणजे वस्तूचं सेवन करणारा व्यक्ती. वैयक्तिक उत्पादक म्हणजे वस्तूचं उत्पादन करणारी व्यक्ती. आपल्याला समूहाचा इथं अभ्यास करायचा नाहीये. वैयक्तिक उत्पादक, वैयक्तिक उपभोक्ता यांचा अभ्यास करायचा आहे. मग आपल्याला अर्थतज्ञांच्या 2 व्याख्या आपल्याला बघायचं आहे. पहिल्यांदा आहे मॅरिस डॉब असं म्हणतात की सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय की अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. की अर्थव्यवस्थेतल्या लहानातल्या लहान गोष्टींचा अभ्यास ज्याच्यात केलं जातं त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र असं म्हणतात. तर AP लर्नर असं म्हणतात की सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे अर्थव्यवस्थेकडे जणू सूक्ष्मदर्शकाकडे द्वारे पाहिलं जातं. मग सूक्ष्मदर्शक किंवा दुर्बीणचा उपयोग आपण कसा करतो मुलांनो? की लांबची वस्तू आपल्याला जवळ दिसण्यासाठी आपण सूक्ष्मदर्शकाचा किंवा दुर्बिणीचा वापर करतो. तसंच आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे लहानातल्या लहान गोष्टींचा अभ्यास यात करायचा आहे. मग सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती बघतो आपण पुढं. मग सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती बघताना व्याप्ती या शब्दाचा अर्थ आपण पहिल्यांदा बघू. व्याप्ती म्हणजे काय? किती ती वस्तू किंवा किती तो परिसर पसरलेला आहे त्याला व्याप्ती असं म्हणतात. मग सूक्ष्म अर्थशास्त्र किती याच्यामध्ये पसरलेलं आहे बघा. दिलेला आहे वस्तूच्या किंमत निश्चितीचा सिद्धांत. मग वस्तूच्या किंमत निश्चितीच्या सिद्धांतामध्ये आपल्याला मागणीचं विश्लेषण, पुरवठ्याचं विश्लेषण याचं बघायचं आहे. मग वैयक्तिक वस्तूंच्या म्हणजे एका व्यक्तीच्या मागणीचं, एका वस्तूच्या पुरवठ्याचं काय परिणाम होतो ते आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्र शिकवत असतो. मग वैयक्तिक उपभोक्ता मागणीचं वर्तन कसं करतो, वस्तूच्या पुरवठ्याचं वर्तन कसं करतो ते याच्यात आहे. दुसरं आहे मुलांना उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचा सिद्धांत. मग उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीच्या सिद्धांतामध्ये भूमी, श्रम, भांडवल, संयोजक हे उत्पादनाचे घटक सहभागी होतात. मग या उत्पादनाच्या घटकांना आपण काय मोबदला देतो ते याच्यात बघायचे. अनुक्रमे भूमीला खंड, श्रमिकाला वेतन, भांडवलाला व्याज आणि संयोजकाला मोबदला याची निश्चिती आपल्याला याच्यात केली जाते.
तिसरं आहे आर्थिक कल्याणाचा सिद्धांत. मग आर्थिक कल्याणाच्या सिद्धांताचा अभ्यास करताना प्रामुख्याने आपल्याला साधनसामुग्रीच्या कार्यक्षमताच्या वाटपासंबंधीचं आपल्याला बघायचं की आपल्या याच्यामध्ये साधनसामुग्री भरपूर आहे, पण भरपूर साधनसामुग्रीचा वापर आपण कसा करतो, मग किती वापर करायचा, कसा वापर करायचा, कुठे करायचा ते आपल्याला बघायचं आहे, जेणेकरून लोकांच्या कल्याण कसं होईल. मग त्याच्यामध्ये उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता येते, उपभोग क्षेत्राची कार्यक्षमता येते, एकूण आर्थिक कार्यक्षमता येत असते. अशा प्रकारे 3 याच्यामध्ये व्याप्ती पसरलेली आहे. पुढं आपण बघणार आहोत मुलांना सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये. मग सूक्ष्म वैशिष्ट्य कुणाला म्हटलं जातं? वैशिष्ट्य म्हणजे काय? समजा आता एखादा नट आहे की आता समजा अमिताभ बच्चन घेतला, मग अमिताभ बच्चनमध्ये तुम्हाला काय वाटतं की त्याची उंची छान आहे, त्याचा आवाज सुंदर आहे, त्याची ॲक्टिंग सुंदर आहे. तसंच सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये काय वैशिष्ट्य आहे? मग सूक्ष्म अर्थशास्त्राचं पहिलं वैशिष्ट्य आहे मुलांनो वैयक्तिक घटकांचा अभ्यास. मग वैयक्तिक घटकांचा अभ्यास म्हणजे काय की सूक्ष्म अर्थशास्त्र हा विशिष्ट उद्योग संस्था घेते, विशिष्ट कुटुंब संस्था घेतं, विशिष्ट वस्तूची किंमत, या सर्व लहानातल्या लहान वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणून त्याचं वैशिष्ट्य पहिलं आहे की वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास करतो. दुसरं त्याचं वैशिष्ट्य आहे मुलांनो किंमत सिद्धांत. मग सूक्ष्म अर्थशास्त्र वस्तू आणि सेवांच्या किंमत निश्चितीशी तसेच उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीशी संबंधित असतं. मग या दोघांचा परस्पर संबंध करून वस्तूची किंमत ठरवली जाते, म्हणून त्याला किंमत सिद्धांत म्हणून सुद्धा वैशिष्ट्य ओळखलं जातं. तिसरं आहे आंशिक समतोल. बघा, आंशिक समतोल म्हणजे अगदी लहान समतोल. 2 घटकांमधील संतुलन म्हणजे काय? समतोल होय. मग सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचं विश्लेषण म्हणजे काय? आंशिक विश्लेषण होय. मग आंशिक का म्हटलं जातं? कारण आपण काय म्हणतोय की एकच उत्पादक, एकच उत्पादन संस्था, एकच उपभोक्ता, एकच कुटुंब यांचाच अभ्यास होतो, म्हणून त्याला आंशिक समतोल असं म्हटलं जातं. आणि इथं कसं केलं जातं की वैयक्तिक घटकांच्या इतर आर्थिक घटकांपासून बाजूला काढून समतोलाचा स्वतंत्रपणे अभ्यास केला जातो, म्हणून त्याला आंशिक समतोल म्हणतात. पुढचं वैशिष्ट्य आहे विशिष्ट गृहीतकांवर आधारित. सूक्ष्म अर्थशास्त्र हे फक्त विशिष्ट गृहीतकांवरच आधारित आहे, कारण त्याला जर गृहीतक नसेल तर सूक्ष्म अर्थशास्त्राचं जे काही वैशिष्ट्य महत्त्व आहे ते खरं ठरत नाही. म्हणून इतर परिस्थिती कायम या मूलभूत गृहीतकांचाच आधार घेऊन याला विवेचनाची सुरुवात करूनच सूक्ष्म अर्थशास्त्राची प्रत्येक गोष्ट आपल्याला प्रूव्ह करता येते. म्हणून तिथं सांगितलं जातं की विशिष्ट गृहीतकांवरच आधारित असतं, त्याला सरकारचा कुणाचाही हस्तक्षेप त्याच्यामध्ये चालत नाही. पुढचं वैशिष्ट्य आहे विभाजन पद्धत. सूक्ष्म अर्थशास्त्रात लहानातल्या लहान घटकांचा, आपण मगाचपासून तेच बघत आहोत की लहानातल्या लहान घटकांचा अभ्यास केला जातो, म्हणून तिथं स्वतंत्र पद्धत आहे. विभाजन केलं जातं, लहानातला लहान घटक त्याच्यामध्ये काढला जातो, विभाजन केलं जातं, म्हणून त्याला विभाजन पद्धतीनुसार त्याचा अभ्यास केला जातो. मग उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्नातील एका व्यक्तीचं वैयक्तिक उत्पन्नाचा अभ्यास याच्यात केला जातो, म्हणून त्याला विभाजन पद्धत असं म्हणतात. पुढचा आहे सीमांत तत्वाचा वापर. मग सीमांत तत्वाचा वापर करताना सीमांत म्हणजे काय? शेवटचं तत्व, किंवा एक जादा नग जास्त खाल्ला किंवा एक जादा नग कमी खाल्ल्यामुळे जे काही उपयोगिता किंवा वापरामध्ये किंवा पैशांमध्ये कमी जास्त वापर केला जातो त्याला सीमांत तत्व म्हणतात. मग सीमांत तत्व ही संकल्पना ही
जे एखादा नग वापरल्यामुळे काय बदल होतो किंवा काय बदल कमी झाला हे सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे सीमांत तत्व वापर केल्यानंतर ते दाखवलं जातं. पुढचं आहे बाजार रचनेचं विश्लेषण. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी युक्त आणि मक्तेदारी आणि अल्पाधिकार या बाजाराद्वारेच विश्लेषण केलं जातं, म्हणून त्याला बाजार रचनेचं विश्लेषण म्हटलं जातं. आणि शेवटचं आहे मुलांनो मर्यादित व्याप्ती. बघा, आपण मगातपासून बघतोय की लहानातल्या लहान घटकांचा अभ्यास केला जातो. साहजिकच याची व्याप्ती पण काय असेल, मर्यादितच असेल, कारण याच्यामध्ये पूर्ण देशाच्या उत्पन्नाचा म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास केला जात नाही, समग्रतेचा अभ्यास केला जात नाही. फक्त याच्यात लहानातल्या लहान वैयक्तिक घटकांचा, वैयक्तिक उत्पन्नाचा, वैयक्तिक कुटुंबाचा वापर केला जातो, म्हणून त्याला मर्यादित व्याप्ती हे वैशिष्ट्य देण्यात आलं आहे. आता पुढे जाणार आहोत मुलांना आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचं महत्त्व. एवढं सगळं सूक्ष्म अर्थशास्त्र चाललंय मॅडम, मग त्याला महत्त्व का? पहिलं आहे किंमत निर्धारण, की वस्तूच्या किंमत ठरवताना सगळ्यात महत्त्वाचा घटक जो लागतो तो सूक्ष्म अर्थशास्त्रच सगळ्यात महत्त्वाचा आहे. की वस्तूची किंमत कशी ठरत असते, तर सूक्ष्म अर्थशास्त्राच्या मागणी आणि पुरवठ्याच्या संतुलनावर ठरत असते. म्हणून पहिलं त्याचं महत्त्व आहे किंमत निर्धारणासाठी याचा उपयोग होतो. दुसरा त्याचा उपयोग होतो मुक्त बाजार अर्थव्यवस्था. सूक्ष्म अर्थशास्त्रात मुक्त बाजार अर्थव्यवस्था असते. कुणीही बाजारात येऊ शकतं, कुणीही बाजारात जाऊ शकतं. त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये कुणालाही प्रवेशावर बंदी नसते. आओ जाओ आपणा घर असतं, म्हणून याचं महत्त्वच आहे की मुक्त बाजार अर्थव्यवस्था असते, की ज्या वस्तूच्या उत्पादनात कोणतंही उत्पादन करावं, कसं करावं, किती करावं याच्यामध्ये कुणाचाही हस्तक्षेप नसतो. पुढचं आहे विदेशी व्यापार. सूक्ष्म अर्थशास्त्र हे जकात शुल्काचं विशिष्ट वस्तूंचा परिणाम करत असतं. मग कोणत्याही देशांमध्ये जेव्हा व्यवहार होत असतो, आयात निर्यात व्यवहार होत असतो, तेव्हा त्या व्यापाराचे फायदे, त्याचे तोटे, याचं सगळं विश्लेषणाचे पैलू याच्यात बघितलं जातं. आणि हे पैलू बघायचे असेल तर आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्र फार महत्त्वाचं आहे. पुढचं आहे आर्थिक पारुपाची निर्मिती. मग आर्थिक पारुपे कुणाला म्हणतात, की एखादं धोरणे आखतात त्याला पारुपे असं म्हटलं जातं. मग विविध गुंतागुंतीची धोरणं किंवा पारुपे असतात. मग आर्थिक परिस्थितीचं आकलन करण्यासाठी विविध संज्ञा, संकल्पना, परिभाषा, नवीन आर्थिक विश्लेषणे समजण्यासाठी आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राची मदत होत असते. पुढचा आहे व्यावसायिकांचा निर्णय. व्यावसायिकांना तर सर्वात महत्त्वाचं ही सूक्ष्म अर्थशास्त्राचा उपयोग होत असतो, कारण आर्थिक सिद्धांतासाठी त्यांना वस्तूची किंमत कशी ठरवायची, कुठल्या वस्तूचं उत्पादन करायचं, कुठल्या वस्तूचं मागणी जास्त आहे, त्याचा पुरवठा किती करायचा, किंमत कशी ठरवायचं, यासाठी व्यावसायिकांना सर्वात महत्त्वाचं सूक्ष्म अर्थशास्त्र आहे. त्याचा पुढचा आहे शासनाला उपयुक्त. तुम्ही म्हणणार मॅडम सगळ्यांना उपयुक्त आहे, मग शासनाला काय उपयुक्त आहे, कारण शासन तर मोठं आहे. पण नाही, शासनाला किंवा सरकारला कर बसवताना, कर म्हणजे काय, टॅक्स बसवताना, सार्वजनिक खर्च करताना, किंमत धोरण ठरवताना, आर्थिक धोरणं वगैरे ठरवताना आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राची मदत होत असते. मग कसं मदत होत असते बघा, की जो गरीब असतो त्याला टॅक्स लागतो का, नाही, म्हणजे त्याची पैशाची सीमांत उपयोगिता जास्त असते, त्याच्याकडे पैसा कमी असतो म्हणून त्याला टॅक्स लागत नाही. ज्याच्याकडे पैसा जास्त असतो त्याला टॅक्स हे सीमांत किंवा सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे बघितलं जातं. आणि शेवटचं आहे कल्याणकारी अर्थशास्त्राला आधार. कल्याणकारी म्हणजे काय, की लोकांचं कल्याण कशात आहे. मग उपलब्ध साधन सामुग्री भारतामध्ये किती आहे आणि त्याचा वापर किती जास्तीत जास्त महत्तम वापर कसा करायचा, आणि जेणेकरून लोकांना रोजगार कसा मिळेल, आणि रोजगार मिळाल्यानंतर लोकांचा जो जीवनावश्यक वस्तूंचा प्रश्न कसा सुटेल हे पाहण्यासाठी आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्र फार उपयोगाचं आहे. हे झालं मुलांना सूक्ष्म अर्थशास्त्र. आपण आता बघत आहोत त्याची दुसरी बाजू, अगदी विरुद्ध बाजू, स्थूल अर्थशास्त्र.
स्थूल म्हणजे काय, आपण सहज कुणाला म्हणतो की स्थूल म्हणजे जाड किंवा मोठा. मग जसं आपण मगाशी सूक्ष्म अर्थशास्त्र बघितलं, त्याच्या अगदी विरुद्ध म्हणजे मोठं स्थूल अर्थशास्त्र. मग त्याचा अर्थ आणि व्याख्या काय की स्थूल अर्थशास्त्र हा संपूर्ण अर्थव्यवस्थेचं विश्लेषण करणारी एक शाखा आहे. ही आता लहानातल्या लहान गोष्टींचा अभ्यास करत नाही, ती संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणारी शाखा आहे. मग अभ्यास करताना ती काय करते, एकूण रोजगार, राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, एकूण गुंतवणूक, एकूण उपभोग, एकूण बचत, अशा सर्वसाधारण गोष्टींचा अभ्यास ती करत असते. त्याच्यामध्ये व्यापार चक्राचा पण अभ्यास करत असते. मग याच्या पण व्याख्या वेगवेगळ्या अर्थतज्ञांनी मांडल्या आहेत. प्राध्यापक J.L. हॅन्सन असं म्हणतात की स्थूल अर्थशास्त्र म्हणजे अशी शाखा आहे की ज्यात एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या परस्पर संबंधांचा विचार यात केला जातो. म्हणजेच रोजगार किती मिळेल, लोकांची बचत कशी होईल, गुंतवणूक कशी होईल, उत्पन्न कसं मिळेल यांचा अभ्यास केला जातो. मग प्राध्यापक कॉल शॅपिरो असं म्हणतात की स्थूल अर्थशास्त्र म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे. म्हणजेच संपूर्ण अर्थव्यवस्था ही पूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित असणारं शास्त्र म्हणजे काय, स्थूल अर्थशास्त्र. मग जसं सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती आहे तसं स्थूल अर्थशास्त्राची पण व्याप्ती आहे. मग स्थूल अर्थशास्त्रामध्ये उत्पन्न आणि रोजगाराचा सिद्धांत. मग उत्पन्न आणि रोजगाराचा सिद्धांत निश्चितीमध्ये उत्पन्न, उत्पादन, रोजगार, बेरोजगार, दारिद्र्य यासारख्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला जातो. मग त्याच्या प्रामुख्याने 2 गोष्टी आहेत, उपभोग फलनाचा सिद्धांत आणि गुंतवणूक फलनाचा सिद्धांत. की उपभोग फलनामध्ये काय की लोकांनी जी काही वस्तूंचा उपभोग घेतला त्याच्यानंतर वस्तूची मागणी कशी वाढली, किंवा उपभोग घेतल्यानंतर त्या वस्तूला मागणी वाढल्यानंतर त्या व्यक्तीचं गुंतवणूक कशी झाली, हे याच्यामध्ये बघायचं आहे. मग हे बघत असताना आपल्याला व्यापार चक्र बघायचं आहे. मग व्यापार चक्र कसं आहे, व्यापार चक्रामध्ये कसं आहे, तेजी आणि मंदी. जसं रोज सकाळ होते, दुपार होते, संध्याकाळ होते, तसंच व्यापाराचं पण चक्र चालत असतं. तेजीनंतर मंदी, मंदीनंतर तेजी, असं हे व्यापार चक्राचे सिद्धांत चालूच असतात. दुसरं आहे मुलांनो सर्वसाधारण किंमत सिद्धांत व भाववाढ. स्थूल अर्थशास्त्रात किंमत पातळी कशी निश्चित होते आणि त्यातील चढउताराची कारणं याचं विश्लेषण केलं जातं. मग तेजी, मंदी, सामान्य पातळीमुळे निर्माण होणाऱ्या बदलाचं विश्लेषण याच्यामध्ये केलं जातं. मग बदलाचं विश्लेषण करताना तेजीमध्ये भाववाढ होते, मंदीमध्ये भावघट होते, हे आपल्याला याच्यात बघता येईल. तिसरं आहे आर्थिक वृद्धी आणि विकासाचा सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्र विकसित आणि विकसनशील देशामध्ये, गेल्या वर्षी आपण या दोन्ही संकल्पना बघितल्या आहेत. विकसित देश कुणाला म्हणतात आणि विकसनशील देश असं म्हणतात. विकसित देश म्हणजे काय की ज्या देशाचा पूर्ण विकास झालेला आहे, तो संपूर्ण त्याच्या पायावर उभा राहिला आहे, त्याला विकसित देश म्हणतात. आणि विकसनशील देश म्हणजे काय की ज्याचा विकासाच्या वाटचालीवर आहे. मग याच्यामध्ये आपल्याला आर्थिक वृद्धी आणि विकासाच्या सिद्धांतामध्ये आपल्याला जे विकसनशील देश आहे, अविकसित देश आहे, ज्या दारिद्र्य रेषेखालचे लोक आहेत, त्यांची आर्थिक वृद्धी आणि वाढ हे याच्यात आपल्याला बघायचं आहे. आणि शेवटचा आहे विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत. याच्यामध्ये आपण स्थूल अर्थशास्त्रामध्ये एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील खंड, वेतन, व्याज आणि नफा. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये जसं आपण बघितलं होतं, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक यांना मोबदला काय मिळतो, खंड, वेतन, व्याज आणि नफा. ह्या विभाजनाचा सिद्धांताचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. अशी याची स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती पसरलेली आहे. मग स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती पसरल्यानंतर जसं आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्य आणि महत्त्व बघितलं, तसं आपल्याला स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्य आणि महत्त्व आपल्याला बघायचं आहे. पहिलं बघत आहोत आपण समग्र घटकांचा अभ्यास करतात. तुम्हाला जर
सूक्ष्म अर्थशास्त्राचं पहिलं वैशिष्ट्य बघितलं असेल ते वैयक्तिक घटकांचा, त्याच्या अगदी विरुद्ध समग्र घटकांचा अभ्यास ती करत असते. मग समग्र घटकांचा अभ्यासमध्ये काय करते ती? संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करते. राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, राष्ट्रीय रोजगार, सर्वसाधारण किंमत पातळी या सगळ्यांचं अभ्यास यात केला जातो. दुसरं आहे उत्पन्न सिद्धांत. स्थूल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये त्याचे विविध घटक, मापन पद्धती, सामाजिक लेखांकनाचा अभ्यास याच्यात केला जातो. म्हणजेच देशामध्ये उत्पन्न किती होतं, मग त्या उत्पन्नानुसार लोकांना रोजगार कसा मिळतो, हे सगळं, तेजी मंदी, कारणांच्या बदलांचा परिणाम, व्यापार चक्र, सगळं उत्पन्न सिद्धांतात बघितलं जातं. तिसरं आहे सर्वसाधारण समतोल विश्लेषण. स्थूल अर्थशास्त्रात एकूण घटकाच्या वर्तनाचा आणि कार्यपद्धतीशी संबंधित सगळ्या समतोलाचा अभ्यास केला जातो. मग याच्यामध्ये समतोल म्हणजे देशामध्ये येणाऱ्या वस्तूच्या एकूण मागणी, एकूण पुरवठा यांचा सर्वसाधारण समतोल बघितला जातो. पुढचं आहे परस्परावलंबन. स्थूल विश्लेषणात एकूण आर्थिक चल म्हणजेच काय, चल कुणाला म्हणतात? उत्पन्न, उत्पादन, रोजगार आणि गुंतवणूक आणि किंमत पातळी यांचं परस्परावलंबन बघितलं जातं. आपण म्हणतो की सरकारने एखादी गुंतवणूक केली, मग गुंतवणूक सरकार का करतो? कारण त्या लोकांना रोजगार मिळाला पाहिजे. रोजगार मिळाला म्हणजे लोकांचं उत्पन्न वाढलं. उत्पन्न वाढलं म्हणजे लोक काय करतील? उपभोग घेतील, वस्तूचा उपभोग घेतील. मग वस्तूचा उपभोग घेतल्यानंतर त्याची किंमत पातळी निश्चित होईल. म्हणजे यांचं परस्परावलंबन असतं आणि त्याच्यानुसारच याचा अभ्यास केला जातो. वृद्धीची प्रारूपे. पुढचं आहे वृद्धीची प्रारूपे. मग याच्यामध्ये वृद्धीची प्रारूपे बघताना आर्थिक विकासातील विविध घटकांचा सहभाग अभ्यासला जातो. मग काय सहभाग अभ्यासला जातो? तर प्रारूपे म्हणजे काय, की सरकारने एखादं धोरण आयोजित केलं असेल की देशाचा आर्थिक विकास आणि वृद्धी व्हायला पाहिजे, तर त्यानुसार ते प्रारूपे सक्सेस होतात की नाही ते बघितलं जातं. की मूलभूत आणि अवजड उद्योगांवर भर येणाऱ्या, जसं महालोबिस यांनी वृद्धी केली, त्यांनी तेव्हा ते प्रारूप केलं, तसं एखाद्या येणारे विविध अर्थतज्ञ हे प्रारूप करत असतात आणि त्यानुसार देशाच्या आर्थिक विकास ठरत असतो. 6वं आहे सर्वसाधारण किंमत पातळी. मग सर्वसाधारण किंमत पातळीमध्ये आपल्याला किंमत निश्चितीची पातळी असते. मग त्यातील बदल यांचा अभ्यास केला जातो. तसंच सर्वसाधारण किंमत पातळीमध्ये सद्यस्थितीत उत्पादित केलेल्या सर्व वस्तू आणि सेवांच्या किंमतीचा सरासरी बघितली जाते. की सर्वसाधारण किंमत पातळी ही ठरवताना देशाची मागणी आणि पुरवठा वगैरे हे सगळं याच्यामध्ये किंमत निश्चिती होत असते. पुढचं आहे धोरणाभिमुख वैशिष्ट्य आहे त्यांचं. की लॉर्ड केन्स असं म्हणतात की स्थूल अर्थशास्त्र हे आर्थिक समस्या सोडवणाऱ्या धोरणांची चर्चा करणारं शास्त्र आहे. की देशामध्ये जे काही विविध मोठ्या मोठ्या समस्या येत आहेत, आता बघा, आता ताजीच समस्या आहे महामारी कोरोना. कोरोनामुळे आपल्या देशाची आर्थिक परिस्थिती ही डगमगली आलेली आहे. देश हा आपला मंदीच्या खाईमध्ये घसरलेला आहे. देशामध्ये परिस्थिती ही अत्यंत नाजूक झालेली आहे. मग याच्यामध्ये काहीतरी धोरण सरकार आखतं आहे की त्या धोरणाद्वारे आपल्याला त्या मंदीतून बाहेर काढलं जातं. याचे धोरणं आखली जातात आणि ती मंदी बाहेर काढली जाते. पुढचं आहे मुलांनो स्थूल अर्थशास्त्राचं महत्त्व. मग महत्त्व बघताना पहिलं महत्त्व स्थूल अर्थशास्त्र किंवा समग्र अर्थशास्त्राचं पहिलं महत्त्व आहे अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती समजण्यासाठी फार उपयोग होत असतो. मग अर्थव्यवस्थेची कार्यपद्धतीची कल्पना हे विश्लेषण व्यापक आहे आणि फार गुंतागुंतीचं आहे. एवढी मोठी संकल्पना आपल्याला समजणं फार अवघड आहे. परंतु एकूण आर्थिक चल, मी मगाशी तुम्हाला चल सांगितलं, उत्पन्न, उत्पादन, रोजगार, किंमत पातळी, याच्याद्वारे आपल्याला अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती आपल्याला समजत असते. पुढचं आहे आर्थिक चढउतार. मग चढउतार आला म्हणजे काय की रोजगाराचा चढउतार होत असतो. आता या कोरोनाच्या महामारीमुळे बऱ्याच लोकांचा रोजगार गेला म्हणजे त्यांच्यावर आता परिस्थिती बिकट आली.
त्यांना रोजगार नाही, रोजगार नाही तर मग त्याचं उत्पन्न नाही, उत्पन्न नाही तर त्यांचा उपभोग नाही, उपभोग नाही तर त्या वस्तूंची मागणी करतील का हो? मागणी करणार नाही. मग असे चढउतार बघण्यासाठी आपल्याला स्थूल अर्थशास्त्र फार महत्त्वाचं आहे. तिसरं आहे राष्ट्रीय उत्पन्न. मग राष्ट्रीय उत्पन्नामध्ये काय होतं? स्थूल अर्थशास्त्राचा काय उपयोग होतो की राष्ट्रीय उत्पन्न आणि सामाजिक लेखा यांचं अनन्यसाधारण महत्त्वाला सामोरे जाण्यासाठी आपल्याला स्थूल अर्थशास्त्र फार उपयोगी आहे. की राष्ट्रीय उत्पन्नामध्ये येणारं उत्पन्न, होणारा खर्च वगैरे याचा अभ्यास आपल्याला स्थूल अर्थशास्त्राची मदतीने होत असतो. आणि आर्थिक धोरणाची मांडणी करता येत नाही, पण स्थूल अर्थशास्त्र असेल तर आपल्याला आर्थिक धोरणाची मांडणी करता येते. चौथं आहे आर्थिक विकास. मग स्थूल अर्थशास्त्रातील प्रगत अध्ययनामुळे विकसनशील देशातील दारिद्र्य, उत्पन्न, संपत्तीतील विषमता, लोकांच्या राहणीमानाचा फरक इत्यादी समस्या समजण्यासाठी आपल्याला मदत होते. की देशामध्ये दारिद्र्य किती आहे, लोकसंख्या वाढ किती आहे, विषमता म्हणजे काय, गरीब श्रीमंत जास्त श्रीमंत होत आहे, यांचा विकास साध्य करण्यासाठी आपल्याला याची मदत होत असते. पाचवा आहे अर्थव्यवस्थेची कामगिरी. मग अर्थव्यवस्थेची कामगिरीचं विश्लेषण करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्राची मदत होत असते. ती कशी होते की दीर्घकाळात अर्थव्यवस्थेची कामगिरीचं मापन आपल्याला करता येतं. मग एका कालावधीमध्ये किती मापन होतं, त्या वर्षी देशाचं काय उत्पन्न होतं आणि काय खर्च होतं, मग यावर्षी काय त्याच्यामध्ये बदल करायचं, दुसऱ्या कालावधीमध्ये वस्तू आणि सेवांची उत्पादन कसं वाढवायचं की जेणेकरून आपल्याला देशाचा आर्थिक विकास कसा घडेल हे समजण्यास मदत होत असते. 6वं आहे स्थूल आर्थिक चलांचा अभ्यास. मग अर्थव्यवस्थेत कार्य समजून घेण्यासाठी आपल्याला स्थूल आर्थिक चल समजणं हे फार महत्त्वाचं आहे. मग कुठले एकूण उत्पन्न, उत्पादन, रोजगार, किंमत पातळी या चलांचा संबंधित अभ्यास आपल्याला करावा लागतो आणि आपल्याला स्थूल अर्थशास्त्राद्वारे तो आपल्याला समजत असतो. शेवटचा आहे सामान्य रोजगार पातळी. मग एकूण अर्थशास्त्राची रोजगाराची सर्वसाधारण पातळी आणि उत्पन्नाचं विश्लेषण करण्यास आपल्याला मदत होत असते. याद्वारे आपल्याला सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्य समजण्यास आपल्याला मदत झाली. याचा संबंधित याची नोट्स खाली टाकण्यात येईल आणि याचा वेळेवर अभ्यास तुम्हाला करायचा आहे. धन्यवाद.